राम राम मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. चला तर मग आज नेणार आहे मी तुम्हाला कुठे कुठे. चला ना, पुढे व्हिडिओ बघणार आहे तुम्ही. चला. मैंने कर चुका है और यहाँ पे आ गया येलो सेंटर पीस। जमलं? हाँ, हिंदडी यात्रा। खरं तर 10 वर्षापासून न चुकता भीमथडी यात्रेला मी नक्की जाते. पण यूट्यूबच्या नादाने का होईना व्हिडिओ काढले जातात, आठवणी साठवल्या जातात. आता इथून मागचे व्हिडिओ तर काही मी काढले नसणारच, तुम्हाला तर माहिती. आत्ता मी व्हिडिओ चालू केलेत. पण बघा ना, किती छान वातावरण आहे, किती छान आनंद आहे. सकाळी आम्ही 9:30ला पोचल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती, तुम्हाला सांगते. बिलकुल गर्दी नव्हती. आणि मग काय, मला काय व्हिडिओ काढायचे म्हणल्यावर मी काय गप्प बसते का? त्या 2 पिशव्या कशा तरी घेऊन म्हटलं काढ बाई व्हिडिओ. माझी वहिनी माझ्यासोबत होती. म्हणलं चला, मस्त मजा केली आम्ही. तिला पण छान वाटतं आणि ती माझ्यासोबत असली की मलाही थोडंसं मस्त फील होतं. आणि आम्ही दोघी खूप छान मस्त राहतो, अगदी बहिणी बहिणी. आणि तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणींनो, नात्यांची जी काही आपलेपणा आहे ना, तो समजून घेण्यामध्ये. त्याच्यामुळे असं तुम्ही वहिनी असाल, नणंद असाल, एकमेकींना इतका जीव लावा, इतका जीव लावा. ज्या वेळी तुम्ही भेटताल त्यावेळी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की बापरे, आम्ही किती दिवसातून भेटलो आणि आम्ही एवढे दिवस का नाही भेटलो. चला तर मग बघा, किती छान छान फुले. आणि ही सगळी ओरिजिनल फुले. ठीक आहे. डेकोरेशन किती छान वाटतंय. सगळ्या फुलांच्या माहिती, सगळ्या गोष्टी. हे बघा, हे बघा, ही आपली नॉर्मल झेंडूची फुलं आहे, पण दिसायला किती सुरेख सुंदर दिसतात का नाही? किती छान डेकोरेशन केलंय. वा 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 वा. तुम्हाला खरं सांगू का, मी शेतकरी बॅकग्राऊंडमधूनच आहे. असं काही नाही की मी पुण्यात राहते किंवा, पण माझ्या घरी शेती आहे, मी शेतात काम करते. ज्या काही या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या मला माहिती आहे. पण ह्या गोष्टी नव्यानं शहरातल्या लोकांना, कदाचित शेती नाही, त्यांना ह्या खूप छान वाटतात बघण्यासाठी. त्या इंटरेस्ट, व्हरायटी वाईज स्पोर्ट्स. इकडे जे स्टॉल लागले होते ना, तुम्हाला हे जे मटेरियल आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, मला नाही वाटत पुढं भेटत असेल, तुम्हाला ऑर्डर देऊन बनवून घेता येत असेल. प्रत्येक वस्तू काहीतरी शिकवते, काहीतरी त्यामध्ये त्या वस्तूचं नाविन्य आहे. तुम्हाला सांगते, गुळ म्हणू नका, शेवया म्हणू नका, गावाकडच्या ज्या वस्तू बनवल्या जातात त्या सगळ्या तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि खरं तर ही भीमथडी यात्रा 4 दिवसच असते. पुढच्या वर्षी तर तुम्ही नक्की आवर्जून जाच, कारण यामध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षी यायलाच पाहिजे. बघा, छोट्या छोट्या मुलींचे कपडे किती सुंदर आहे. काय करणार, आता मुलगी नाही आहे मला. मुलांचं काही असं फॅशनेबल भेटतच नाही आहे. काहीतरी घ्यावं म्हणून चेक करत होते आणि स्टॉलमध्ये मी मस्तपैकी बघत 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 चला म्हटलं काहीतरी वेगळं काहीतरी घेऊया. मला असं वाटतं ह्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी 3 महिन्यापासूनच बुकिंग चालू असेल. बघा, इकडे ड्रायफ्रूटचे पण स्टॉल आहेत. लोणचं म्हणू नका, काय पाहिजे ते तुम्हाला भेटणार आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातून, प्रत्येक राज्यातून. कसं वाटतं यात्रेमध्ये आल्यावर? मोकार खायलाय, मोकार. तुम्हाला काय पाहिजे ती व्हरायटी. वा 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 वा. स्टॉल 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 बघा इकडे, इतकं मस्त वाटतंय. आता लय दमले मी चालून चालून. एवढी स्टॉल आहे, एवढी व्हरायटी आहे. आता कसं आहे, पहिल्यापासून शेतकरी बॅकग्राऊंडला असल्यामुळे या यात्रेला मी कधीच मिस करत नाही. मी दरवर्षी या यात्रेला येते आणि सगळ्या गोष्टी पाहून खूप छान वाटतं. नवीन नवीन व्हरायटी दरवेळेस असते, काहीतरी जुनं नवीन मिक्सचर कॉम्बिनेशन तुम्हाला तर नक्कीच बघायला मिळेल. तुम्ही आला का नाही माहीत नाही, पण मला यायला खूप आवडतं. तुम्ही
पुढच्या वर्षी या जर नाही जमलं तर, पण नक्की या, कारण ही यात्रा खरंच तुम्हाला खूप गोष्टी सांगून जाते, शिकून जाते आणि संस्कृती आपली नक्कीच जपते. मला तर असं वाटत होतं नॉनव्हेजपेक्षा व्हेजमधली व्हरायटी तुफान व्हरायटी होती. प्रत्येक महिला बचत गटाने यामध्ये सहभाग घेतला होता. इडली, हे बघा किती छान महिला सगळ्या हातावरची ज्या पोळ्या आहेत, याचं नाव मला आठवत नाही आता, पण हातावर पोळ्या करत होत्या. शेवटचा दिवस असल्यामुळे मला असं वाटतं हा एकच स्टॉल आहे. मागच्या वर्षी ज्यावेळेस मी आले होते त्यावेळेस 4-5 स्टॉल लागले होते किंवा थोड्या वेळाने कदाचित चालू होतील. हे बघा किती छान मोदक करताय. आणि इथं शेप वगैरे इथं काही साचा वगैरे दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत आहे साचा. हे सगळं होममेड आहे, हातानं केलेलं आहे आणि छान गप्पा मारत मारत काम चालू आहे. मोदकाची टेस्ट मी केली, छान होती आणि ही आमच्या आईची आवडीची शेंगुळी. मला खायची होती पण काय सांगू, शिजली नव्हती ती, कारण आम्ही खूप लवकर गेलो होतो. आता 12:30 वाजले होते. चला म्हटलं ट्राय करूया. नंदी बैल घेऊन कसे छान चालू आहे. इकडे नॉनव्हेजची व्हरायटी, जर तुम्हाला माशी खायची असेल, मटण खायचं असेल, चिकन थाळी खायची असेल, बिर्याणी खायची असेल, सगळं आहे. इकडे तुम्हाला सांगते, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी भाषा बोलली जायची, काहीतरी चाललं होतं. यामध्ये आपल्या देशाची, आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्र राज्याची सगळी संस्कृती तुम्हाला जवळून पाहायला मिळते. इकडे चित्रकला करत होते आणि हा थोडासा वेगळा पोर्शन आहे. इकडे थोडेसे स्टँडर्ड जे काही वेस्टर्न टाईप कपडे असतात ना, इकडे आले होते ते. हे बघा आम्ही थोडा वेळ बसलो होतो. म्हणलं चला आता खूप कंटाळा आला चालून चालून, आणि थोडंसं मुलांना एकत्र आल्यानंतर कसं भारी वाटतं. आणि आता खूप दमलो, म्हणलं चला आता घरी गेलं पाहिजे. बघा साईडनीसुद्धा छान वाटते का नाही. भीमथडी यात्रेला जाण्यामागे महत्त्वाचा वाटा म्हणजे माझा भाऊ, आमची सगळी फॅमिली. आम्ही पुण्यामध्ये भरपूर वर्ष जरी राहिलो असलो तरीही ती यात्रा मिस करत, म्हणजे कधीच चुकत नाही आम्ही. कारण त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं वाटतं की खरंच चला, आम्ही आमच्या शेतात आलो आहे, वावरात आलो आहे. बघा आमचं गणूला किती छान फोटो काढते. आता हे फोटो कुठे ठेवायचे समजत नव्हतं, त्याच्यामुळे म्हणलं चला फोटो हे असे सेव्ह करू. भीमथडी यात्रेच्या ह्या छान छान गप्पा गोष्टी सेव्ह करूया आणि पुढच्या वर्षासाठी हा व्हिडिओ सेव्ह करूयात. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही जर गेला असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवरात्रामध्ये ज्या काही गोष्टी लागतात, प्रत्येक सणाला ज्या ज्या व्हरायटी लागतात त्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला तिथे भेटतील. पर्स म्हणू नका, बेल्ट म्हणू नका, गळ्यातली व्हरायटी म्हणू नका, सगळ्या गोष्टी तिकडे अवेलेबल असतात. आणि तुम्हाला जर स्टॉल पुढच्या वर्षी घ्यायचं असेल तर काहीतरी रजिस्ट्रेशन तर असेलच ना, तर ते तुम्ही नक्की बघा. तुम्ही महिला बचत गटाच्या जर तुम्ही असाल तर आणि जवळपास राहत असाल तर तिथं रजिस्ट्रेशन असेल, ती लिंक घ्या आणि तुमचा स्टॉल लावा. महिलांनी काहीतरी करणं काळाची गरज आहे. महिलांना सपोर्ट करणं हे मला खूप आवडतं. त्यासाठी ह्या गोष्टी साठवून ठेवणं मला छान वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर ठिकाणी शेअर करा. भीमथडी यात्रेचा भरपूर ठिकाणी प्रसार करणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला, मला खूप छान वाटलं. आणि भरपूर ठिकाणी शेअर करा, म्हणजे भीमथडी यात्रेला पुढच्या वर्षी भरपूर गर्दी होणार. चला बाय, थँक्यू.